पुण्यातील बैठकीमध्ये मुंबईतील जवळपास 180 जागांवर शिंदे आणि भाजपमध्ये एकमत झाल्याची सूत्रांची माहिती, तर 30 ते 40 जागांवर अद्याप तोडगा बाकी सूत्रांची माहिती। पुणे भाजपच्या कोअर कमिटीची उद्या विधानसभा निहाय बैठकीमध्ये प्रत्येक आमदारांची मतं जाणून घेतली जाणार। उद्याच्या कोअर कमिटीचा अहवाल गुरुवारी मुख्यमंत्र्यांना सादर होणार। 25 तारखेला संध्याकाळपर्यंत पुण्यातील भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। रवींद्र धंगेकर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। पुणे पालिका निवडणुकीमध्ये पक्षाने 165 जागा लढाव्यात। पुणे पालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी धंगेकर आग्रही। नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गुप्त बैठक, महाजन यांनी भेटण्यास वेळ न दिल्यामुळे गुप्त बैठक। नाशिक पालिका निवडणुकीसंदर्भात अजितदादांच्या नेत्यांची बैठकीमध्ये चर्चा। पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दमानी यांचं फडणवीसांना पत्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी, पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा, दमानी यांची मागणी, तर पत्रासोबत फोन रेकॉर्ड पुरावे जोडल्याचीही माहिती। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानीची पुन्हा चौकशी केली जाणार। अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या आरोपांची चौकशी होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींवर अखेर दोष निश्चिती, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती, तर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना आरोप मान्य नसल्याची माहिती। पुढील सुनावणी 8 जानेवारीला। हिंदूंनी किमान 3 ते 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत, आमदार नवनीत राणांचं वक्तव्य, तर हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचे काहींचे विचार, राणांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे महायुतीची सत्ता आली, मुंबईमधील कार्यक्रमात बोलताना मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। उद्या नाही तर परवा आपला विजय निश्चित, समजने वाले को इशारा काफी, गोगावलेंची प्रतिक्रिया। सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी सगळ्यांना आडवं करून टाकलं, त्यांना सर्वांनी चक्रव्यूहामध्ये अडकवलं होतं। सांगोल्यामधील नगर परिषदेच्या निकालावरून शिंदेंची टोलेबाजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी नतमस्तक। नगर परिषद निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा शिंदेंकडून